स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक आई-वडील कार्य केले पाहिजे. आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या अंगी असलेलं वेगळेपण ओळखून त्यांना घडवले पाहिजे. गुणपत्रिकेवरील गुण महत्त्वाचे नसून त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देत आहोत हे महत्त्वाचे आहे. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करून उद्योग, व्यापार, व्यवसायाचे त्यांना मोठे स्वप्न दाखवावे असे मत पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील श्री अरिहंत रूरल डेव्हलपमेंट सोसायटी वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित विचारांचं वाण या व्याख्यान समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सौ विनयश्री पाटील, सौ धनश्री पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, शाळेचे संचालक अशोक बंकापुरे, महादेव उल्पे, अण्णासाहेब भोजेकर, नगरसेवक प्रदीप माळी, अभयकुमार मगदूम, राजू मगदूम, पिरगौंडा पाटील, निपाणीच्या शुभांगी जोशी, तनू पाटील यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक दयानंद सदलगे यांनी स्वागत केले तर वीणा पोद्दार यांनी सर्वांचे आभार मानले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवशी हे जग सोडून जायचं, पण आपण आपली काय ओळख निर्माण करून गेलो, आपण आपला काय ठसा इथे उमटून गेलो याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. बघा, निसर्गाचे 2 नियम आहेत. पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातून कुणीतरी जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा 9 महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं तर तुमचं आटपलंय, आता हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. आणि निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. आणि जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण आपलं तर नेलंच असतं. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना माहित आहे हो, आपण पाहुणे आहोत इथे. ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी भुरकन उडून जायचं. आपण पाहुणे म्हणून इथे जन्माला आलेलो आहोत. आपली कारकीर्द मजबूत जगायचं आणि निघून जायचं निरोप येईल त्या दिवशी. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता. ट्रक मधनं तांदळाच्या 4 गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावरती सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या. एक दाणा उचलला, वारुळाकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितला नाही. 4 चिमण्या आल्या, एक दाणा उचलला, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितला नाही. 4 गायी आल्या, तिथं ओंजळ तांदूळ खाल्ले, गोठ्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे वळून पण बघितलं नाही. ही आज घातली तर परत वर्षानच. आणि ह्या बायका अशा होत्या, साहेब, यांना जर नवऱ्यानं साडी आणली ना, पहिल्यांदा स्वतः नव्हत्या घालत. आधी जावला म्हणायचं, बाई तू घडी मोड. मोठ्या जावला साडी द्यायची घडी मोडायला, तिनं घडी मोडायची आणि मग हिनं घालायची. आता तरुण पोरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि आपल्यालाच कुणी साडी आणल्यावर आपण कुणाला घडी मोडायला देतोय का? लगेच नेसायची, लगेच सेल्फी, लगेच स्टेटस. आणि दिवसभर बघायचा, कुणी बघितलंय, आमचा आनंद वगैरे सगळं फक्त आमच्या भोवतीच आहे. त्याच्या पलीकडे आम्ही किंचितही जायला तयार नाही होत. आपल्या आनंदाच्या जागा शोधा, मजा घ्या जगण्याची. आणि सगळ्या महिलांना आज संक्रांतीच्या निमित्तानं सांगतो, तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या. तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? आपल्या आजूबाजूला असे 4 नातेवाईक आहेत का हो? घरात कुणी आजारी पडलं आणि मोठा खर्च निघाला तर 4 नातेवाईक येतील, हे 2-2 लाख रुपये धरा आणि परत देऊच नका. आहेत का? मग अशा वेळेला आपला हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. वर्षाकाठी कधीतरी जाऊन या महिलांनी स्वतःचे, मला सांगा बरं, बाळातपणात फक्त हंटर घेऊन त्यांच्या मागे लागलं, मार्क मिळव, मला माहित नाही, तुला एवढे क्लासेस लावले, तुला ह्या सुविधा दिल्या, तुझी फी भरली आहे. केवळ फी भरली आणि क्लास लावले म्हणजे पालक म्हणून आपलं कर्तव्य संपत नाही. मुला मुलींशी वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललं पाहिजे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे. मला माहित आहे, आई वडील म्हणून निश्चित आपल्या मर्यादा आहेत.
आपल्याला कुटुंब सांभाळायचंय, आपल्याला कुटुंबातल्या आर्थिक अडचणींना सामोरं जायचंय. पण हे सगळं शेवटी आपण कुणासाठी करतोय? तर आपण आपल्या पाल्यांसाठी करतोय. म्हणून आता एक ही भूमिका त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला घ्यावी लागेल. आम्ही हंटर घेऊन मागं लागलोय. एवढेच मार्क मिळाले पाहिजेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतात बघा. एका सत्कार सोहळ्याला मी गेलो होतो. पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आणि त्याच्या पाठीमागं 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते. आपण 90च्या पुढे आहोत. तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते म्हटले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय झालं? म्हणे फार कमी मार्क मिळाले हो. म्हटलं काहीतरी आकडा असेल. म्हटलं 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं दुःख मात्र होतं. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हते. आणि त्यांना टेन्शन याचं होतं, पोराला 90 मिळू शकले नाही. केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र त्यांनी जरूर विकसित करावी, पण मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा आनंद आपली लेकरं घेतात का? पोरांनो, तुमच्यासाठी सांगतो, भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजे. गणित सोडवताय ना, आकडे असे नजरेसमोर खेळले पाहिजे. इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातल्या पात्रांसोबत तुम्ही बोललं पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. इतकं एकरूप तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला जेवणाचा डबा यायचा. सकाळी 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर आईनं 6च्या गाडीनं दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर मी कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि पोरांनो, डबे आहेत ना, डबे फडक्यात यायचे आणि फडक्यांमध्ये चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. शनिवारच्या गाडीने फडके नगरला जायचे आणि सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबा यायचा. पैसे नव्हते, पण जगण्यामध्ये एक वेगळी मजा होती, आनंद होता. तो आनंद आपल्याला घेता येईल का? मला वाटतं याची काळजी घ्या. नोकरीच्या पलीकडे जाऊन तुम्ही शिक्षणाचा विचार करा. आज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात नोकरी लागली पाहिजे. केवळ नोकरी म्हणजे नोकरी हा शिक्षणाचा एक प्राथमिक टप्पा आहे पोरांनो. का बरं आपल्याला वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारामध्ये यावं? 84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं? फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. पर्यटनाच्या क्षेत्रात दुबई कुठच्या कुठे निघून गेलं? का बरं आम्हाला असं वाटत नाही की आम्ही काहीतरी वेगळेपणानं स्वीकारावं? आई म्हणून, वडील म्हणून आम्ही पण आमच्या लेकरांना जरा मोठी स्वप्न दाखवली पाहिजे. आमच्याकडे पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणे काय झालं? म्हणे बागेतलं गोरीला माकड मेलंय. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.